डायरेक्टली आयुषला मारला आहे। आता ते कुठलाही इंटेन्स राहू, काहीही असो, काही फरक नाही पडत, पण तिने मारला आहे। एकाला वेगळा निर्णय आणि एकाला वेगळा निर्णय, हे एकदम चुकीचं आहे। आता कुठे गेले तुमचे बिग बॉसचे रूल, मला हे ऐकायचं आहे। आता मला ह्या गेम बद्दल बोलायचं आहे मित्रांनो। बिग बॉसचा जो रूल आहे, सगळेजण बोलतात बिग बॉसचा हा रूलवर चालणार, रूलवर चालणार। कुठल्या रूलवर चालतोय हा बिग बॉस? तर नमस्कार सगळ्यांना। तर चला मग मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया लगेच। मित्रांनो, मी सगळ्यात अगोदर सांगतो की मी सकाळीच व्हिडिओ बनवला होता, त्यामध्ये असं सांगितलं होतं की ओमकार बाहेर जाणार आहे ते, आणि ते खरं ठरलेलं आहे। कारण की मित्रांनो, ओमकारचा काही इन्व्हॉल्वमेंट नव्हता तेवढा, की जेवढा गेम मध्ये पाहिजे तेवढा नव्हता। बाकी ओमकार होता बेस्ट, पण एवढा इन्व्हॉल्वमेंट नव्हता आणि त्या गेम पण खेळत नव्हता। तर मित्रांनो, ह्याच सगळ्या गोष्टी बोलणार आहे आपण या व्हिडिओमध्ये। तर सगळ्यात पहिलं स्टार्टिंग पासून सुरुवात करूया, काय झालं आणि काय नाही ते। तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया लगेच। त्याआधी सांगतो मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा आणि व्हिडिओला लाईक केल्याशिवाय जाऊ नका। आणि कमेंटमध्ये तुमचं मत मांडा, कारण की कमेंट केल्याने भरपूर काही गोष्टी सॉल्व्ह होतात ते। आणि स्टार्टिंगला जे गाणं लावलं, प्ले केलं, लबाड लांडगा ढोंग करते, हा हे प्रभूच आहे आणि 100%च प्रभू आहे। कारण की मित्रांनो, हा प्रभू खूप काही नाटकं करतोय आणि प्रभू हा खरंच म्हणजे लबाड लांडगाच आहे, माहितीये का? आणि त्या तिघींचं मै तेरी नागिन हे गाणं लावलं ना, ते खूप म्हणजे खूप भारी वाटलं। कारण की ते तिघी एकमेकावर ढसायला रेडीच असतात। समजा तन्वीच्या इकडल्या प्लेअरला जर कोण दीपाली किंवा रुचिताने बोलली तर ती लगेच भडकणार, म्हणजे ह्या तिघींचं एकमेकात जमत नाहीये आणि एकमेकांच्या अंगावर वार करायला लगेच रेडी राहतात। आता जाऊया आपण मित्रांनो अनुश्रीकडे। अनुश्रीचा भाई खरंच बिग बॉसने पण विचार करूनच हे गाणं टाकलेलं आहे, माहितीये का? चोरीचा मामला। मित्रांनो, अनुश्री स्टार्टिंग पासूनच चोरी करत आलेली होती, पण आता कुठेतरी थांबली आहे ती। झालं तिचा, म्हणजे चोरी करणं हे तिला पण समजलं की वाईट आहे, आणि चोरी करून काय आपला गेम दिसणार नाही, आपण दुसरं काहीतरी करू, म्हणून तिने चोरी करणं पण बंद केलेली आहे। आता मित्रांनो, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ही की खलनायक, खरोखरच हा विशाल खलनायकच आहे मित्रांनो। कारण की तो मास्टर माइंड आहे बिग बॉसच्या घरामध्ये। सगळ्यात जास्त माइंड म्हणजे विशालच यूज करतोय आणि माइंडने गेम पण तोच खेळतोय। बिग बॉसच्या घरातला खरा खलनायक हा विशालच आहे आणि विशालच ठरला शेवटी। तुम्हाला काय वाटतंय कमेंट मध्ये नक्की सांगा। आणि टोळीची सिक्रेट एजन्सी म्हणजे सिक्रेट मिशनवर पाठवलेला आहे ते म्हणजे तन्वीला, असंच लोकांना वाटतं, आणि खरंच तन्वीला पाठवलेत का काय काय माहिती नाही आणखी। पण टोळीची खरोखरच सिक्रेट जे असते मिशनवर, ती म्हणजे तन्वीच आहे। कारण की त्या ग्रुपमध्ये जास्त बसते आणि अनुश्रीला येऊन सांगते सगळं काय झालं आणि काय नाही ते। म्हणजे हे एक प्रकारचं सिक्रेट मिशनच चालू आहे टोळींचं, आणि टोळीला सगळ्यात बेस्ट म्हणजे सगळ्यात बेस्ट ऍक्टिंग सगळे काही भेटलेलं आहे। टोळीनंच सगळं काही बिग बॉस गाजवलेलं आहे। आतापर्यंत रोशन दादानी ओमकारला कधीच टार्गेट केलं नव्हतं, पण ओमकार हे स्टार्टिंग पासूनच रोशन दादाला टार्गेट करतोय। आता रोशन दादाला टार्गेट करायची गरजच नव्हती, कारण की रोशन दादाला ज्यावेळेस ओमकारने बोलला त्यावेळेसच ओमकारचे वोटिंग म्हणजे फुल कमी झाले होते। कारण की रोशन दादाची पब्लिक पण ओमकारला वोट करत होती, पण ज्या दिवशी ओमकारचं आणि रोशन दादाचं भांडण झालं त्या दिवसपासून ओमकारला वोटिंग जाणं बंद झालं होतं। असं मला वाटतंय, ओमकारने रोशन दादा सोबत पंगा घेतला नसता तर आज ओमकार हा बिग बॉसच्या घरात असता। आता मला ह्या गेम बद्दल बोलायचं आहे मित्रांनो। बिग बॉसचा जो रूल आहे, सगळेजण बोलतात बिग बॉसचा हा रूलवर चालणार, रूलवर चालणार, की कुठल्या कुठल्या रूलवर चालतोय हा बिग बॉस? एक साईडला ज्या वेळेस दिव्या शिंदेनं आरबी सरांसोबत भाऊ म्हणून भावा बहिणीचं नातं केलं, त्यावेळेस पण दिव्याताई शिंदेला भावने ओरडले। दुसरी वेळेस मित्रांनो, ज्यावेळेस फक्त आणि फक्त तो डायलॉग होता, आता काही जण येऊन कमेंटमध्ये ज्ञान पाजळतील की मला कुणाला मारायची धमकी दिलं तर ते चालेल का? ती धमकी नव्हती, तिने काय बोलली होती हे समजून घ्या। स्टार्टिंगला बोलली होती की मी जे बाहेर वागते ते जर मी इथं वागून दाखवते, हे ऐका। मग तिनं ते बोलली होती, आणि ते डायलॉग बोलून बोलली होती की मी असं बाहेर वागते, इथे नाही वागत, हे असं बोलली होती। तिने फक्त डायलॉग बोलला तर डायरेक्ट घराच्या बाहेर काढलं। आणि दुसरी गोष्ट, आज तन्वीने तर डायरेक्टली आयुषला मारला आहे। आता ते कुठलाही इंटेन्स राहू, काहीही असो, काही फरक नाही पडत, पण तिने मारला आहे, रागाच्या भरात मारले आहे ना, मग तिला का बाहेर नाही काढला? तिला कुणी एक शब्दानं पण बोललं नाही। भाऊच्या देखत देखील मारलं, पण तिला एकही शब्दाने कुणीच काही बोललं नाही। रितेश भाऊ पण समोरच होते, त्यांच्या देखतच मारलं होतं, पण काहीच बोलले नाही। हे चुकीचं आहे। एकाला वेगळा निर्णय आणि एकाला वेगळा निर्णय, हे एकदम चुकीचं आहे। आता कुठे गेले तुमचे बिग बॉसचे रूल, मला हे ऐकायचं आहे। कारण की मित्रांनो, प्रत्येक वेळेस दिव्याला टार्गेट केलं जात होतं। बिग बॉसच्या घरात गेल्यापासूनच, पहिल्या दिवसापासूनच सगळेजण टार्गेट करत होते, हे आम्हाला तर दिसून आलेलं आहे। तुम्हाला काय वाटतं ते कमेंट मध्ये नक्की सांगा।